नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी बघूयात. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. 23 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या अधिवेशनामध्ये आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली. यंदाचं अधिवेशन एकूण 31 दिवसांचं राहिलं. सुट्ट्या वगळता जवळपास 20 ते 21 दिवस प्रत्यक्ष कामकाज झालेलं आहे. 6 मार्च 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27 या वर्षाचा आर्थिक संकल्प अर्थात अर्थसंकल्प सादर केलेला होता आणि तब्बल हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेती, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, हरित ऊर्जा आणि 2047 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट या सगळ्या संदर्भात भर दिला गेला.